स्पाइडरमैन स्पाइडरमैन। अरे आडवा का हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही जात आहोत वन डे ट्रिप स्लॅश राईड. आता आम्ही आलेलो आहोत. आपण कुठे आलो सध्या? सध्या आपण ऑलमोस्ट अलिबागला आलोय. अलिबागला आलो. पेजारी क्रॉस केलं. कुठे? पेजारी क्रॉस केलं. पेजारी क्रॉस केला आणि आम्ही सकाळी प्लॅन केलेला 6 वाजता निघायचा, पण आम्ही निघेपर्यंत 6:30 झाले आणि आता वाजलेत 9:51. आणि बघूयात, आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला, त्याआधी मॅकडीला स्टॉप घेऊन मला खूप झोप येत होती, बाईकवरती बसला असला, सो आम्ही एक कॉफीचा पण ब्रेक घेला त्याच्या आधी. आणि त्यानंतर आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. फुल डे आहे, काही काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, बघूयात आता कशा त्या होत आहेत पुढे पुढे. सो स्टे ट्यून फॉर द एंड. आम्ही पोचलो आहे फोर्टच्या खालपर्यंत आणि आम्हाला इकडे वरती जायचं आहे. तर वरच्या पॉईंटला तिथे जायचं आहे. ऑलरेडी काही लोक आहेत तिकडे, टायटॅनिकची पोज वगैरे देतात तिकडे जाऊन लोक. तर बघा आता आम्ही काय करतोय. तिकीट घेतलं, चलो. येऊन वरतून जाऊन आता तिकडे बसू. तिकडे बसायला मस्त जागा आहे, समोर व्ह्यू पण आहे. तिथून आम्ही एंट्री केली, बाईक तिकडे पार्क केली आहे
आणि आता आम्ही चाललोय किल्ल्याच्या डॉगेश भाऊ पण वॉक करतायत. चढून 2 मिनिट पण नाही झालेत आणि माझी विकेट पडली आहे. एक तर मला माहीत नव्हतं की आमच्या प्लॅनमध्ये आज किल्ला चढणं पण आहे आणि मी एक तर असे शूज घालून आली जे मोस्टली मी रॅम्पवर यूज करते. हे जीन्स की मस्करी. ह्याला चढू कुठून आता? व्लॉग नाही रिपोर्ट करू शकत. सॉरी, तुझा प्लॅन होता. मला त्रास द्यायचा हा प्लॅन होता ना तुझा. चला आता इथून कसं जाऊ वर? घे 2 मिनिटं बघा मला बरं जाशील ना? स्पायडरमॅन स्पायडरमॅन. अरे आडवा का? एक नंबर. तिकडे रेवदंडा बीच. काय व्ह्यू आहे या. सिरियसली गाईज, एकदा तरी नक्की या बघायला. एक तर वन साईडला आहे हा. ॲट लास्ट पोचलो. कसं वाटतंय? खूप बरं वाटतं. इमॅजिन केलं ना आता स्ट्रगल करायला लागेल. ठीक आहे ना, एवढा काय चढणार का नाही आहे. बट जर मला माहिती असतं तर मी तसे शूज कॅरी केले असते आणि तसे शूज कॅरी नाही केले त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. थोडंसं, एवढा काय नाही. जाऊन उतरतांचा व्लॉग नाही करता आला मला. आता इथे वरती जाऊयात. चपला काढायला लागतील. अगो चला. काय? दीपस्तंभ. आरामशीर. आजच्या गावात ओ माय गॉड. अजून एक पार करायचं. उंच असल्याचा हा एकमेव. आणि तो मोबाईल परत उभा धरलाय. आम्ही पोचलेलो आहोत वरती दीपस्तंभाच्या पुढ्यात. हा वरचा साईड दाखवायचा इंडिकेटर. आतमध्ये त्याच्या इथून बाहेरला जागा आहे. इथे आहे मेन आतमध्ये. मी खाली बसलेली आहे. मला खूप काय माहीत नाही. आय थिंक मे बी सकाळपासून खूप थंडी होती आणि आता अचानक एकदम आम्ही उन्हात आलो त्यामुळे असं जास्त फील होतं आहे. गरमी. तरी आम्ही विचार केलेला पूर्ण आम्ही गड फिरू त्या एंडच्या टोकापर्यंत. पण आम्ही खूपच असं छोटासा पॅच अगदी फिरून आलो. लाईक समोरच्या ह्या टोकापासून ते फक्त ही झाडं आहेत तिथपर्यंतच गेलो. फोटोज वगैरे काढले आणि रिटर्न आलो. हॉटेल सन्मान. या हॉटेलला लोक नॉनव्हेज खायला येतात. बट इथे येऊन मी मॉकटेल ट्राय केलं पिना कोलाडा आणि हे खूप टेस्टी होतं. तर आता आम्ही चाललो पुढे बीचला.
चला मी फुल्ली रेडी झालेली आहे, फुल पॅक. हेल्मेट बाकी आहे. सनसेट किती छान दिसतोय. आम्ही जस्ट बीचवरती पोचलो आहे. पाणी जसं की बघत असं खूप आतमध्ये गेलंय. कुलाबा फोर्ट तो वाला त्याचा अलिबागवाला जो असतो ना, हां 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 जो मेन अलिबाग बीचवर हा. दिसतो तो वाला समोर. तो वाला राईट साईड वाला कुठला माहिती नाही. मुरुड जंजिरा असेल मे बी. मुरुड तो कसं असेल ना इथून. आय एम सॉरी, होऊ शकतं अशा गोष्टी. मुरुड इथून जवळजवळ 2 तास लांब आहे. किती? 2 तास. ओके. खूप पाणी आतमध्ये गेलंय. आम्ही आता इथे मस्त बसलेलो आहोत सनसेट व्ह्यू एन्जॉय करायला. विचार केलेला आम्ही हा अख्खा रस्ता पूर्ण चालत जाऊ एंडपर्यंत आणि कुठे जिकडे स्पॉट भेटेल छान असा मस्त बसायला आम्ही तिकडे बसू. बट इथे ऑलरेडी आम्हाला प्लेस भेटलेली आहे. लाईट खूप जरा जास्तच चांगली आहे. हां, तर आम्ही आमचा मस्तपैकी सगळा पसारा अशा पद्धतीत काढून आमची एक मस्त स्पेस तयार करून बसलेलो आहोत इथे. माझी घरी मावशी इथे चौलला राहायची आधी. तर मी 11th की 12thला असताना इथे त्यावेळेला चौलच्या बीचवरती आम्ही यायचो लहानपणी. ऑलमोस्ट आणि खूप म्हणजे बोलू शकतो 4 to 5 years आम्ही कंटिन्यूस आलो आहे. तर त्यानंतर आता मी जवळजवळ बोलू शकते 10-11 वर्षांनी मी आलेली इकडे आज अलिबागला. तर आणि मी ते मगाशी त्या रस्त्यावरून आम्ही जात होतो त्या फोर्टला सकाळ सकाळ. तेव्हा मी असं सुशांतला सांगत होती की ही माझ्या मावशीचं घर आहे. आम्ही इथून जायचो. इथून पुढे रेवदंड्याचा बीच आहे, तिकडनं एक बिर्ला मंदिरचा रूट जातो, त्याच्या राईट साईडने आम्ही त्या फोर्टला गेलो. तसं लहानपणीच्या खूप साऱ्या मेमरीज पण जाग्या झाल्या. खूप मस्त वाटतं असं की खूप वर्षांनी आपण येतो, त्या लहानपणीच्या सगळ्या मेमरीज जाग्या होतात. आणि मी आणि देविका खूप यायचो. तर मी तिकडे बिर्ला मंदिरला त्या जेव्हा रोडवरती आम्ही आलो बीच, तो जो समुद्राच्या वरनं जाणारा तो ब्रिज आहे तिकडनं, त्याला देवीला कॉल केलेला मी की दाखवायला. तर ती पण मला बोलली अरे तर तो स्पॉट आहे ना, आपण यायचो. तर असं ते खूप भारी वाटतं अशा वेळेला. सगळ्या मेमरीज जाग्या होतात आपल्या. आपण त्यात परत रिटर्न एक्सपिरियन्स करतो. तर बघूया नेक्स्ट टाईम मोस्टली प्लॅन करू आम्ही, मी देविका आमची फॅमिली रिटर्न येऊ. कारण की लहानपणी तिची फॅमिली अख्खी मॉम डॅड आणि मी सोहम मम्मी पप्पा आणि मग मावशी आणि दादा असे आम्ही लोक यायचो. एकदा रिटर्न ट्राय करू आम्ही, तसंही ट्रिप प्लॅन करू. आणि हा माझा आउटफिट आजचा. हा माझा बड्डेचा टॉप आहे जो मी आज बड्डेनंतर आज परत वेअर केला आहे. आणि ब्लॅक कलरचे डेनिम. मी माझे बूट्स घातलेले व्हाईट कलरचे, बट ते फोर्टला चढताना पूर्णतः फाटलेले आहेत. म्हणजे खालचा त्याचा सोल, तो हेवाला पोर्शन, खालचा जो पोर्शन जो सोलवाला तो पूर्णतः एका बूटचा वेगळा झाला. तर मी तेव्हाच काढून टाकले. आणि मी बॅकअपला माझी नेहमीचीच रेनी सीझनवाली चप्पल घेऊन आलेलो. कारण की ठरलेलं आमचं की एकदा म्हणजे बीच हा पॉईंट आमच्याकडे ठरलेला होता. त्या हिशोबाने बीचच्या हिशोबाने मी एक ड्रेस आणि चप्पल आणलेलीच. तर मग ती नशीब होती माझ्याकडे बॅकअपला, तर मी ती आता घातलेली आहे. बट माझ्या लिस्टमध्ये म्हणजे सुचांच्या लिस्टमध्ये होतं फोर्टला यायचं, माझ्या लिस्टमध्ये फोर्टला येणं नव्हतं. सो मी माझे बूट्स घालून आलेली आणि माझे खरे फेवरेट बूट्स होते. बट जाऊ दे, ठीक आहे. वर झालं इथे एवढं येणं उलट सुलट करून.